बारामतीच्या राजकारणात सातव कुटुंबाला महत्वाचे स्थान आहे. बारामतीमधील सर्वात जास्त कार्यकाल 40 वर्ष नगरसेवक आणि 20 वर्ष नगराध्यक्ष अशी यशस्वी कारकीर्द यशवंतराव चव्हाण साहेब यांनी कारभारी ही पदवी देऊन बारामती भूषण हरिभक्त परायण धोंडीबा आबाजी सातव उर्फ कारभारी अण्णा यांचा वारसा लाभलेले आणि श्री सदाशिव बापू धोंडीबा सातव व सौ जयश्री भाभी सदाशिव सातव यांचे सुपुत्र माननीय श्री सचिन शेठ सदाशिव सातव आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्रदीप सोनूशेठ लोणकर, संदीप दादा गदादे, श्रीकांत गदादे, प्रशांत बनकर, स्वप्नील भोसले, तेजस बनकर, नितीन चालक उर्फ डीपी, गणेश गायकवाड. सातव परिवाराबद्दल किती बोलावे तेवढे कमीच आहे, कारण या परिवारामध्ये सुप्त नेतृत्व गुण राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रामध्ये सातव परिवाराचे नाव लौकिक आहे. माननीय श्री सचिन शेठ सातव यांचा जन्म 7 जुलै 1979 साली महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी झाला. लहानपणापासूनच त्यांचा स्वभाव शांत, मनमिळाऊ आणि काहीतरी करून दाखवण्याची चुणूक होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण विले पार्ले येथे झाले. BE हे शिक्षण माळेगाव येथे झाले. तरुण असतानाच त्यांची शिक्षणाबद्दलची ओढ दिसून येत होती. शेतातील बांधावर धावणाऱ्या या तरुणाला भविष्य आपल्या ओंजळीत पकडायचं होतं. विपरीत वातावरणाचा अनुभव घेताना परिवर्तनाची वाट न बघता पुढे जाण्याचा प्रयत्न करणारा, राजकारण करण्यासाठी समाजातील प्रखर वास्तव समजून घेत असताना माननीय श्री सचिन शेठ सातव यांनी राजकारणात येण्या अगोदर संकटासोबत लढाई करणाऱ्या जनतेच्या प्रखर वास्तवाचा खोल अभ्यास केला. गोड गोड बोलून केवळ आश्वासन देण्याऐवजी त्यांनी कठोर सत्याचा प्रयोग केला. माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब, माननीय श्री अजितदादा पवार साहेब, माननीय सौ सुनेत्रा वहिनी पवार, माननीय सौ सुप्रियाताई सुळे अशा स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सातव परिवाराचा वारसा असे अष्टपैलू स्वच्छ प्रतिमेचा तरुण आणि सामाजिक कामाकडे लक्ष देणारे आपले व्यक्तिमत्व. उद्योजकतेकडे लक्ष देताना त्यांनी शेतीकडे सुद्धा लक्ष दिले. मातीशी जोडली गेलेली नाळ शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे प्रोत्साहन माननीय श्री सचिन शेठ सातव यांच्याकडून नेहमी शेतकरी बांधव घेतात. हेच चालू असताना 2006 मध्ये त्यांचा विवाह त्यांच्याच विचारांशी संलग्न असलेल्या सौ डॉक्टर सुहासिनीताई सातव यांच्याशी झाला. एकदा ठरवलेले काम कोणत्याही परिस्थितीमध्ये मार्गी लावल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. त्यांनी नेहमी रोजगार, कृषी, औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्राला प्राधान्य दिले. 2007 मध्ये प्रथमतः ते दी बारामती सहकारी बँकेच्या संचालकपदी विराजमान झाले. या बँकेच्या माध्यमातून उद्योजक, व्यापारी, शेतकरी आणि तरुण मुलांना थेट कर्ज उपलब्ध करून दिले आणि ते अविरतपणे चालू आहे. बारामतीकरांसाठी ते नेहमीच एक प्रेरणादायी उद्योजक ठरले. 2007 साली मूव्हर्सचा आणि 2008 साली मारुती सुझुकी या व्यवसायातून भरारी घेतली आणि नवीन उद्योजकांना ते नेहमीच मोलाचे मार्गदर्शन करतात. आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून वृक्षारोपण, योग शिबिर, ओढाखोलीकरण, सायकल रॅली अशा विविध उपक्रमामध्ये नेहमीच त्यांचा सहभाग असतो. समाजातील विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये ते अग्रभागी असतात. काम कोणतेही असो, कुठेही असो, सहकार्याची भूमिका आणि तत्पर, समस्येवर निवारण कसे करावे ही त्यांच्यात अंगीभूत कला आहे. बारामती नगर परिषदेच्या माध्यमातून बारामती नगरीतील विविध समस्यांचं निवारण करण्याकरिता त्यांनी प्रथम नगरसेवक पदाकरिता निवडणूक लढवली आणि ते यशस्वी झाले. जनतेला कधीही निराश न होऊ देता त्यांच्या समस्यांचे निवारण करण्याचे कार्य ते अविरत करीत आहेत. त्यामुळेच पक्षातील पक्षश्रेष्ठींनी त्यांना गटनेतेपदी नियुक्त केले. विविध योजना राबवताना मेहनत, प्रामाणिकपणा आणि नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये खेळाडू वृत्तीप्रमाणे ते तरुणांचा आत्मविश्वास वाढवतात. राष्ट्रवादी पक्षामार्फत सक्रिय असणारे माननीय श्री सचिन शेठ सातव यांनी नेहमीच पक्षश्रेष्ठींना त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या त्या पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय क्षमता व घेतलेले निर्णय कृतीत आणून दाखवण्याची धमक ही त्यांनी प्रत्येक वेळी दाखवली आहे.
उद्याच्या महाराष्ट्राचे नवे युवा आशा स्थान म्हणजे माननीय सचिन शेठ. समाजाचे नेतृत्व करण्याची क्षमता म्हणजे माननीय सचिन शेठ. युवकांचा आवाज म्हणजे माननीय सचिन शेठ. वक्तशीर आणि नियमितपणा म्हणजे माननीय सचिन शेठ. निस्वार्थ आणि सर्वसामान्यांसाठी झटणारे व्यक्तिमत्व म्हणजेच माननीय सचिन शेठ. भविष्याचा अचूक वेध म्हणजेच माननीय सचिन शेठ. आदर्श समाज निर्मितीसाठी फक्त सचिन शेठ सातव. शुभेच्छुक प्रदीप सोनूशेठ लोणकर, संदीप दादा गदादे, श्रीकांत गदादे, प्रशांत बनकर, स्वप्नील भोसले, तेजस बनकर, नितीन चालक उर्फ डीपी, गणेश गायकवाड,